आणि बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचे एक रॅकेट उघड झाले। पैशाचं आमिष दाखवून महिलांवर अवैध वैद्यकीय प्रक्रिया करण्यात येत आहेत। 3 महिलांना अटक केलं आणि पुरावे जप्त केलेले आहेत पोलिसांनी। बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय। याबाबत माहिती मिळाल्यानंतर बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात। 3 महिलांचा यामध्ये समावेश आहे। रॅकेटला आणखी किती महिला बळी पडल्यात याचा पोलीस कसून शोध घेत आहेत। की बदलापूरमध्ये एकदम गंभीर हे आहे जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचं आहे की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू, कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैशासाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे। आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे नक्कीच हे बदलापूरची पूर्ण प्रतिक्रिया आणि माननीय मुख्यमंत्री ह्याच्याबद्दल तहकीकात करणार। माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे आणि खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। बदलापूर शहर ज्या पद्धतीने वाढतंय, वेगवेगळे प्रकल्प बदलापूर शहरामध्ये येत आहेत, पण त्याचबरोबर एका बाजूला कुठेतरी बदलापूर शहराचं नाव ह्या पद्धतीने बदनाम होत चाललेलं आहे। ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे बदलापूर शहरामध्ये मोठे मोठे कॉम्प्लेक्स, मोठ्या मोठ्या सोसायट्या ज्या पद्धतीने होत आहेत, आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये नक्की कोण येतंय आणि काय घटना घडतायत, ह्याकडे बदलापूरकरांनी आता बघणं फार गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण प्रकरणाची कुठेतरी CID इन्क्वायरी व्हावी यासाठी नक्कीच आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत। कोणी एक बदलापूरची बाय आहे हॉस्पिटलचं, त्यांनी हे सगळे माहीत दिलं आहे पोलिसाला आणि सगळे खोटे खोटे माहीत दिलं आहे की जेव्हा त्याला अटॅक करा आणि तुम्ही त्याला फसवा असं। पोलीस म्हणतात तुमच्या घरात औषधं काही इंजेक्शन मिळाले असं काय? नाही, मी तर नाही बघितलं। यामागे काही मोठे सूत्रधार आहेत असं तुम्हाला वाटतं का? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे? हो, कारवाई तर झाली पाहिजे। मग जो मेन सूत्र आहे, जो मेन आरोपी आहे, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे।